मनानी गुण दोष मनानी गुण दोष मनाना अनेका ठिकाणी गुण दोष मनानी गुण दोष मनानी गुण दोष मनाना मस्त कठीण लागे संतांच्या चरणा लागे संतांच्या चरणा लागे संतांच्या चरणा मस्त कठीण लागे संतांच्या चरणा लागे संतांच्या चरणा वेची देवत जेने राही समाधान जेने राही समाधान जेने राही समाधान भक्ती देवत जय राही समाधान जय राही समाधान जय राही समाधान तुझ भावा हे देव तुझ भावा हे थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार भावा हे देव हरिभक्तपरायण बिभीषण महाराज मुंडे त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण भांगडिया काकाजी. भावे गावे गीत 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 भावे गावे गीत
भावे गावे गीत भावे गावे शुद्ध करो चित्त शुद्ध करो चित्त तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव शुद्ध भावे गावे गीत 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 हरि शुद्ध करो चित्त शुद्ध शुद्ध
भावे गावे गीत विको बंद कर रे ती स्पष्ट आवाज दे खाली बॉक्सचा वरचा राहू दे खालचं भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुण दोष मना नानी किंवा नानी तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठिंगणा लागे किंवा करी संतांच्या चरणा तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका मने फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार वनी आता
काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सुधाना अन्यांशहस्त चरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा मार्मिक असा अभंग आहे. अभंगावर चिंतन करत असताना अगोदर अभंगाची भूमिका सांगतो, नंतर त्या ठिकाणी बाकीचे विषय मांडतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायकडे काही साधक मंडळी आली आणि आल्यानंतर तुकोबाराने विचारलं, महाराज देव प्राप्त व्हावा वाटतो पण काय करावं लागेल? तुकोबाराने सांगितलं, भाव ठेवा देव प्राप्त होईल. त्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज भाव ठेवला पण देव प्राप्त होत नाही. ते म्हणले, फक्त भाव ठेवून जमणार नाही, त्याला गावं लागेल. मग तो म्हणला, महाराज भावही आहे आणि मी त्याला गातोही. ते म्हणले, भाव असून गाऊन जमणार नाही, त्याच्याकरता गीत गावं लागेल. ते म्हणले, गीतही गातो. म्हणले, भाव असून गाऊन गीत गाऊन जमणार नाही, त्याच्याकरता शुद्ध चित्त असावं लागेल. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आणि असं जर तू साधन केलं तर मग मात्र वारकरी संप्रदायामध्ये तुला देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. हे झाले 2 प्रमाण. तिसऱ्या प्रमाणामध्ये आमचे गुरुवर्य संदीपान महाराज सांगत असतात, देवाकडे जाताना किंवा संत महात्म्याकडे जाताना कोणाचा गुणही पाहू नका आणि कोणाचा दोषही पाहू नका. अनेकाचे कानी गुण दोष म्हणा न आणि. हे झालं 3रं प्रमाण. 4थ्या प्रमाणामध्ये महाराजांनी सांगितलं, देव किंवा संत महात्मे भेटत नाही, भेटले तरी ते कळत नाहीत. जर यदा कदाचित तुम्हाला भेटले तर त्यांच्या चरणावर मस्तक ठेवा. मस्तक ठेंगणा लागे किंवा करी संतांच्या चरणा. झाले 4 प्रमाण. 5व्या प्रमाणामध्ये महाराजांनी सांगितलं, ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं की त्यांची तुमच्यावर कृपा होईल आणि त्यांच्या मुखातून येणारा शब्द तुमचं समाधान केल्याशिवाय राहणार नाही. वेचिते वचन जेणे राहे समाधान. हे झाले 5 प्रमाण. 6व्या प्रमाणामध्ये जगद्गुरु तुकोबाराने विचारलं, म्हणले, महाराज संपत्ती भरपूर कमवली मग करू काय? महाराज म्हणले, जास्त देऊ नको पण थोडंफार दे. तुका म्हणे, फार थोडा तरी परोपकार तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. हे अभंगाचं तात्पर्य. विठाला आज या ठिकाणी वैराग्य रागरसिक सावता महाराज यांच्या असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा म्हणजे 5 दिवसाचा कीर्तन महोत्सव आणि त्याच्यातील माझी असणारी ही सेवा. आता कोणाकोणाची नावे घ्यावी? गायक मंडळी, वादक मंडळी, बरं का, सर्व, आणि माझ्या सर्व माता भगिनी आहेत. याच्यामध्ये कमीत कमी एक 25% महाराज मंडळी असेल, बरं का. सर्व महाराज मंडळी आहेत. सर्वांचं योगदान या उत्सवाकरता घडते. काय होईल? काही जणाचं नाव घेतलं आणि काही जणाचं विसरलं तर मतदानावर परिणाम होईल माझ्या. त्याच्यामुळं जेवढं आहे तेवढं सर्वांनाच त्या ठिकाणी घेऊन माझे सहकारी आमचे अमोल महाराज, मी तुम्हाला सांगू का की मी पाहतोय गेले 4 ते 5 महिने झाले. आजचा हा दिवस पाहण्याकरता माझ्या अमोल महाराजाला 5 महिने फिरावं लागलं. 5 महिने. किती महिने?
4 ते 5 महिने झालं हे दोघं तिघेजण सारखं फिरतात, महाराज आम्हाला उत्सव करायचा आहे, महाराज आम्हाला उत्सव करायचा आहे. मी तुम्हाला एक सांगू का, पैसा किती असेल हो, पण पैशाच्या पाठीमागं समाधान असलं पाहिजे. आणि आमच्या अमोल महाराजाच्या पाठीमागं पैसा नसेल पण समाधान मात्र सगळ्या आंबेजोगाईकरांनी दिला आम्हाला. आणि हे काय तुम्ही काय मिळवलं आयुष्यात, काय मिळवलं तुम्हाला एक सांगतो, आयुष्यात एवढंच मिळवायचं, आपल्या कडेची गर्दी कधी कमी होऊ द्यायची नाही. हेच आयुष्यातलं सगळ्यात मोठं साधन आहे, सगळ्यात मोठं साधन. तुम्ही आलात ना तर तुमच्या बाजूला गर्दी दिसली ना, श्रीमंत कोण, ज्याच्याबरोबर सगळ्यात मोठी गर्दी दिसली ना तो वारकरी संप्रदायाचा सगळ्यात श्रीमंत. आमच्या अमोल महाराजाला शत्रू नाही कोणी, कोणी जा कोणत्याही भजनी मंडळाला विचारला कोणाला बोलवायचं, बोलवा म्हणले अमोल महाराजाला. याचा अर्थ असा आहे त्यांचे सर्व सहकार्य आहेत, ही जी आमच्या सर्व सहकार्य आहेत, ही गायक आहेत, वादक मंडळी आहेत, सर्वांच्या सहकार्यामधून हा उत्सव त्या ठिकाणी घडतोय. आणि त्याच्यातील माझी असणारी ही सेवा, तो काय म्हणे मज न घडता सेवा. आज तुम्हाला विनोद मनोरंजन काही ऐकायला भेटणार नाही. मला परंपरा आहे 338 वर्षाची वारकरी फडकरीची एक परंपरा आहे. आणि दुसरी परंपरा आहे म्हणजे आज महाराष्ट्राला 80% कीर्तनकार ज्या संस्थेने दिली, विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही, अशी जगात एकमेव संस्था आहे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जे काही मिळेल ती कंपनीचा माल मिळेल, चायना काय मिळणार नाही, हे लक्षात घ्या. कंपनीचा माल सगळ्यात. आणि या दृष्टिकोनातून ही चिंतन सेवा घडते व्यवस्थित 2 तासमध्ये. मी आता 8 ते 10 कीर्तन म्हणून लवकर येऊन बसलो. अमोल महाराज 8ला आल्यामुळं तिथून तास धरा JCB सारखा माझा, बरं का. हां हां, या अभंगामध्ये 2 प्रकारचा भाव आहे. महाराज या ठिकाणी सांगतात भाव असावा लागतो. परमार्थामध्ये जोपर्यंत भाव ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला देव मिळत नाही. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य रामकृष्ण महाराज वरबगावकर आमचे आप्पा म्हणायचे, ते म्हणायचे सत्ययुगामध्ये वेगळं साधन आहे, त्रेतायुगामध्ये वेगळं साधन आहे, द्वापारयुगामध्ये वेगळं साधन आहे, कलियुगामध्ये वेगळं साधन आहे. सत्ययुगातलं म्हणजे सत्ययुगातलं त्रेतायुगामध्ये, त्रेतायुगातलं द्वापारयुगामध्ये आणि या 3 युगातलं कलियुगामध्ये साधन चालत नाही. भागवतामध्ये आपण चला कृत येत ध्याय ते विष्णू त्रेतायाम यजतो मकही द्वापारे परिचर्यायाम कलोत धारे कीर्तनात कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन.
कलियुगा माझे करावे कीर्तन. ह्या चाली आमच्या वारकरी फडकऱ्याचे बरं का. आमचं गाता भजन असतं 5 तास. किती तास गाता भजन? किती? 5 तास गाता भजन असतं. आणि ते गाता भजन करताना सुंदर ते ध्यानला झालेली चाल, त्या 5 तासामध्ये 250-300 चाली होतात. पण डबल चाल ऐकायला भेटणार. नाविन्यपूर्ण चाली, नाविन्यपूर्ण. म्हणजे याचा अर्थ असा आहे, वारकरी फडकऱ्यामध्ये कीर्तनापेक्षा भजनाला जास्त किंमत आहे. कीर्तनापेक्षा भजनाला जास्त किंमत आहे. आता लोक चाली म्हणत नाहीत. आता ज्याची त्याची चाल दाखवायला लोकांनी चालू केली. बोला की विठाला विठाला. म्हणजे सत्ययुगामध्ये वेगळं साधन आहे, त्रेतायुगामध्ये वेगळं आहे, द्वापार युगामध्ये वेगळे आणि कलियुगामध्ये वेगळे. आपण काय करायचं? आयुष्याची मर्यादा कमी आहे. सत्ययुगामध्ये मनुष्याची उंची होती 28 फूट. किती? 28 फूट. ज्यावेळा त्रेतायुग आलं त्याच्यातलं निम्म कमी झालं, 14 फूट झालं. ज्यावेळा द्वापार युग आलं पुन्हा कमी झालं, 7 झालं. ज्यावेळा कलियुग आलं पुन्हा निम्म कमी झालं, 3.5 झालं. आता मात्र देवाला सांगा कमी करू नका म्हणून. एक लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे, आऊट हात का मानव देह, या प्रकारानं 3.5 आपल्याला ते शरीर दिलं. याचा अर्थ आयुष्याची मर्यादा कमी आहे. आणि आयुष्याची मर्यादा जर कमी असेल तर त्याच्याकरता काय करावं लागतं? साधनसुद्धा तसंच करावं लागतं. एक आठवण म्हणून सांगतो दिलीप भाऊ, की 2-3 गोष्टी आयुष्यभर माणसाने पाळाव्या लागतात. आणि त्या जर पाळायच्या असतील तर महत्त्वाच्या आहेत. आणि ती जर कोणती असेल तर आमचे गुरुवर्य रामकृष्ण महाराजही सांगायचे आणि गुरुवर्य संदीपान महाराज सांगतात. त्याच्यामध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पाणी वाहून गेल्यानंतर बंधारा बांधू नये. बोला बोला जरा. पाणी वाहून गेल्यानंतर बंधारा बांधण्यात मजा, बोला की जरा मोठ्यानं, मजा नाही. बरोबर ना? पाणी वाहून गेल्यानंतर बंधारा बांधण्यात मजा नाही. बरोबर. त्याच्यापुढे महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं, घर पेटल्यानंतर विहीर खोदण्यात मजा नाही. 2 झाले. बरोबर आहे ना? तिसरी गोष्ट अशी आहे, चोरी झाल्यानंतर जाग होण्यात मजा नाही. आणि फुकट तिकीट मिळालं म्हणून पंढरपूरला जाण्यात मजा. विठाला विठाला. जा ना, पण जात असताना कसं जा? माफी मागून सांगतो, सावता महाराज मला माफी करणार आहेत. माफी काय सांगतो? देवाच्या महादेवाच्या पिंडीवर फुल वाहताना ताजं व्हावं का शिळ? बोला बोला. हां, सुकलेलं फुलं वाहून जमतं का? मग ज्यांच्या 4-4 पिढ्या पंढरपूरला कधी गेल्या नाहीत, पण 75 वर्षाचं मोफत तिकीट मिळालं म्हणून गेले, मग सुकलेली फुलं आहेत का ताजी फुलं आहेत? ती सुकलेली फुलं आहेत ती. अरे परमार्थामध्ये कसा पाहिजे? ताजा तवाना पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. तसं देवाचं नामस्मरण करायचं आहे, पण कधी करा? जोपर्यंत इंद्रियामध्ये पाठव्यता शक्ती आहे तोपर्यंत करा. पुन्हा जरी इच्छा तुमची असेल तर पुन्हा भजन तुम्हाला करता येणार नाही. जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तो आपले सहित पाय तीर्थयात्रे जायचं पण नको. आता अभंगावर येतो. म्हणून एक काम करायचं, सगळ्यात सोपं साधन. काही साधनं केले की पुण्य होतं पण पाप जात नाही. काही साधनानं पाप जातं पण पुण्य होत नाही. काही साधनानं पुण्यही होत नाही आणि पापही जात नाही. पण वारकरी संप्रदायात सोपं साधन आहे आणि प्रत्येकाला करता येण्यासारखं साधन ते म्हणजे नामस्मरण. त्याच नामस्मरणरूपी साधनानं पुण्यही होतं आणि पापही जातं. प्रमाण सरळ म्हणतो वेळ झाल्यामुळं. जळतील पापे जन्मांतरीचे. झालं म्हणजे कितीही पाप असू द्या, कायिक वाचिक मानसिक कळत न कळत, सगळी पापं देवाच्या नामस्मरणानं जातात. म्हणजे जळतील पापे. मग तो को भरायचं? फक्त प्रमाण द्यायचं का? चला ज्ञानोबराकडे. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाची क्षण मात्रे. त्याच्या पुढे चला तृणाग्नी मेळे तैसे नामे केले जपत हरे. किती मोठं पाप असू द्या, माझ्या देवाच्या नामस्मरणात जातं. मग पाप जातं, पुण्य होतं का? होतं ना. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे. म्हणजे पुण्यही होतं आणि त्याच्या योगानं पापही जातं. आपल्या मराठवाडी भाषेत काय म्हणायचं याला? आता हार एवढे दिलेत मला, एकच शर्ट आहे, आता घातल्यावर घाण झालं तर अमराव घेताल का दुसरा? आता त्यांची मर्जी. आता ते म्हणले असतील महाराज एवढा मोठा हार आणला, आता कीर्तन होईपर्यंत राहू द्या. आता राहू द्या, ठीक आहे नाही. आता प्रपंचाचं एवढं ओझं वागवतोय, मग हाराचं एवढं वाजवायला काय? विठाला विठाला. महाराज म्हणतात, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग वेगवेगळ्या प्रकारची साधन आहेत. एक असणारा योग मार्ग आहे. योगाच्या वाटा जे निघाले गा सोबटा तया दुःखाचाची शेलवाटा भागाला योग मार्ग आहे. एक असणारा कर्म मार्ग आहे. आणि तो कर्म मार्ग जर कोणता असेल तर मोडोनिया वाटा सूक्ष्म. सर्व आंबेजोगाईकरांची माफी मागतो. तुम्हाला पडते का नाही मला माहिती नाही, पण मी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळं
एक गोष्ट मात्र आवर्जून सांगणार, नाही पटली माझी समोर गाडी आहे, जाताना मला सांगा महाराज तुम्ही हे कीर्तनात म्हणत जाऊ नका असं, बरं का? सांगा जरा मला, माझं जर चुकत असेल. काका माझं मत आहे, वारकरी संप्रदायातल्या महाराज लोकांनी जुनी वाट मोडायची नाही, नवीन वाट काढायची नाही, असं माझं मत आहे. बरोबर आहे. जुनी वाट मोडायची नाही, नवीन वाट काढायची नाही. बरोबर आहे. तुम्हाला एक 4 मुद्दे मला सहज बोलून जातो. मुलीनं जीवन जगत असताना असं जगावं की बापाला गावामध्ये ताट मानेनं फिरता यावं, मान खाली घालण्याची वेळ येऊ नये, असं मुलीनं जगावं. मुलीनं जगावं. त्याच्यापुढे जर पाहिलं तर महाराज त्या ठिकाणी सांगतात, दुसऱ्याच्या समोर बापाला हात पसरण्याची वेळ येऊ नये, असं मुलानं जगावं. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो, वारकरी संप्रदायाला कमीपणा येऊ नये असं महाराज लोकांनी कीर्तन करावं, असं माझं मत. जर त्याला कमीपणा येत असेल तर त्याला नाही. आपण दररोज जी टॉकीजला माझे कीर्तन झाले, शेमारू मराठीला झाले. वारकरी संप्रदायाला कमीपणा येईल. वर्तमान काळामध्ये काय झाले, महाराज तळ्यात आणि अभंग मळ्यात, होय की नाही बोला की? आणि ते दुर्दैव झाले. आणि आपण बसलेल्या लोकांनी विचारलं पाहिजे, महाराज तुम्ही कोणाकडे शिक्षण घेतलं, बरोबर आहे का नाही? आपण विचारलं पाहिजे. आपल्यालाही सवय अशी लागली, त्याने विनोद सांगायचा. नाही, विनोद सांगायचा नाही, आल्यानंतर लोक जवळ बसून सांगतात, महाराज जरा झटका होऊ द्या, बोला की. हां, झटका होऊ द्या म्हणतात. मग झटका होऊ द्या म्हणजे कशाचा झटका होऊ द्यायचा मला सांगा ना. तुम्हाला एक सांगतो माफी मागून, आणि हे आयुष्यभर लक्षात ठेवा. माझं पूर्ण कीर्तन नाही लक्षात राहिलं तरी मी आता बोलतो ते लक्षात ठेवा. तुम्ही जर 2 तासामध्ये ज्ञानोबा तुकोबाराचे अभंग घेतले आणि 2 तासामध्ये जर तुम्ही विनोद आणि मनोरंजन करून निघाल गेलात आणि अभंगावर जर नाही बोलात तर महाराज असून तुम्ही नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. 100% तुम्ही नरकात जाणार, 100% नरकात जाणार. हे लक्षात घ्या. ही वारकरी संप्रदायाची गादी आहे, म्हणून आपण इथं ढोंग आणि सोंग कधी करायचं नाही. वर्तमान काळामध्ये दुर्दैव झाले मंडळी. आता काय झाले, मलाही कोणी जॅकेट दे नाही, घाला वाटते, पण काय करावं, बोला की. जॅकेट घाला वाटते मला, का देता काका? आमोडराव मला जॅकेट द्या एखादं. अरे आपण जॅकेट घालायचं नाही, जॅकेट घालायचं नाही. सोनं मातीत पडू द्या, सोनं चिखलात पडू द्या, सोनं विष्टेत पडू द्या, सोन्याची किंमत कमी होत नाही. तुम्ही समाजामध्ये ओरिजिनल वागा, तुमची किंमत कमी होणार नाही. तुम्ही जर डुप्लिकेट वागलात, लेर रंगात गेला तर तुमचा भंग झाल्याशिवाय राहणार, रंग गेलात, हे लक्षात घ्या. तुम्ही जॅकेट घालून गेलात ना, जॅकेट कुणी घालायचं? आपण खानदानिक लोक आहेत. खानदानिक म्हणजे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, मुकुंदराज स्वामी महाराजांची लेकरं आहेत आपण, सद्गुरू जोग महाराजांची लेकरं आहेत, सावता महाराजांची आपण लेकरं आहेत. आपण खानदानाला कमीपणा येऊ द्यायचा नाही. आपण खानदानिक लोक आहेत. आपण जॅकेट कुणी घालायचं? ज्याला दिवाळीत करंजा मागत फिरायचे प्रत्येक गावात त्यानं घालायचं. आपण कशा, आपण काय भंगार लोक आहेत काय? विठाला विठाला. कुठून बाजूला गेलो, महाराज त्या ठिकाणी म्हणतात सत की एक साधन आहे योगाचं, दुसरं असणार आहे कर्माचं, तिसरं असणार आहे ज्ञानाचं. तर ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी अथ्या नावे, तरी संता या भजावे सर्वची. जे ज्ञानाचा कुरटा, ते तर सेवा हा दारवंडा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगुनी, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शना. या प्रकारानं ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला श्रीगुरूकडे जावं लागेल. म्हणजे योग मार्ग जमत नाही, कर्म मार्ग जमत नाही, ज्ञान मार्ग जमत नाही. मग दिलीप भाऊ कोणता मार्ग जमतो? भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागरे या पापा आ येणे जाणे के पार येणे दिये के गंगा भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागरे या पापा भक्तिपंत बहु सोपा
पुण्य नागवे पाप पुढे येणे जाणे खेपा येण्याचे एके खंड ते सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं. मग काय करावं लागेल? महाराज म्हणतात भगवंतावर भाव ठेवला त्याचं नामस्मरण केलं की देव तुम्हाला प्राप्त होतो. प्रमाण सरळ सरळ म्हणतो भाव बळे आकडे येरवी भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती काही नलगे एक भावाचे कारण. म्हणजे याचा अर्थ असा आहे महाराज त्या ठिकाणी म्हणतात भाव ठेवला की देव प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आता भाव जर नसेल आणि तुम्ही जर नामस्मरण करत असाल तर त्या वेळा नामस्मरण करण्याची मजा तुम्हाला त्याच्यात येणार नाही. आमचे वैकुंठवासी गुरुदेव विठ्ठल बाबा घुले आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आता ते राहिले नाहीत. ते सांगायचे बा देवाचं नामस्मरण करताना भाव नसेल तर त्या ठिकाणी तुमच्या नामस्मरणाला किंमत नाही. कशी नाही त्याच्याकरता उदाहरण देतो मराठवाड्यातलंच. कधी आपण ऐकलं असेल किंवा नसेल. गुलाबजामनच्या गोळ्या केल्या. मावशी समोर बोलतो आजी तुम्हाला म्हणतो गुलाबजामनच्या गोळ्या केल्या आणि गोळ्या करून ती पुन्हा पाण्यात टाकल्या. होय म्हणा होय म्हणा की आजी होय म्हणा. अहो एकनाच्या मागं 40 गेले जगन्नाथच्या मागं तुम्ही एकटे तरी या. विठाला काय करायचं गोळी तयार करायची. गोळी ती तळली की तळल्यानंतर ती पाकात टाकायची. इथे यायचे मला आमचे माधव शास्त्री महाराजही सांगायचे उदाहरण. ते पाकात टाकायचे आणि पाकात टाकले की 1-2 दिवस मुरू द्यायचे. बरोबर ना? 1-2 दिवस काय करायचे? नाही 1-2 दिवस मुरली पाहिजे ना ती गोळी. मग त्याला काय लागते? चव लागते ना. अहो त्याला चव लागते. जशी जशी मुरल तशी तशी त्याला चव लागते. आता जरा नीट अभंगाकडे या. गुलाबजामन जर त्या ठिकाणी पाकात टाकला 1-2 दिवस मुरला की त्याला चव लागते. म्हणजे गुलाबजामन मुरावा लागतो. बोला की गुलाबजामन पाकात मुरावा लागतो आणि 2 तासात महाराज अभंगावर नाही बोला तर त्याला पुरावा लागतो. नाही असं म्हणतात बाबा मला काही माहिती नाही पण म्हणतात असं. म्हणून तर गुलाबजामुन एवढ्या वेळ सांगितला. विठाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्ही देवाचं नामस्मरण केलं पण त्याच्यात भाव होता. काय ज्ञानोबराय तुकोबरायची गोड प्रमाण आहे बघा. काही तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात की भजन करायचं असेल तर भावही पाहिजे आणि भजन करत असताना प्रेमही पाहिजे. नितीनराव प्रेम जर नसेल आणि भजन करत असाल तर त्यालाही किंमत नाही. विठाला प्रेमाविन भजन नाकाविन मोती आसाविन मोती भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचन. काय नाथबाबांचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात प्रेम जर नसेल आणि भजन करत असाल आणि महाराज त्या ठिकाणी म्हणतात नाक नसेल नथ घालून काय उपयोग आहे. काय आमचे जुनी लोक कीर्तनकार मंडळी उदाहरण द्यायचे. गुरुदेव आपले माधवबाबा महाराज शास्त्रीजी एक उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे की ज्यावेळेला एका स्त्रीला नथ आणल्यानंतर ती प्रत्येक स्त्रीला सांगायची ठकोबाई कालच आणली बरं का. नाही विचारलं तरी सांगायचे. तिला कोणी विचारीनच नथ केवढ्याला आणली. ते कुत्रं जवळ चाललं तो त्याला म्हणाली हाड की तुला बी सांगावं लागतं का नथ आणली म्हणून. बोला की कुत्र्याला म्हणायची हां कुणीच विचारानं नथ केवढ्याला आणली. पण त्याने काय केलं परिस्थिती अशी झाली. एक कबीर महाराजांचा दोहा आहे त्याला. त्यावेळेला ती स्त्री म्हणायची 1 तोळ्याची नथ आणली 60,000ची. आता मलाही माहिती नाही सोनं काय भाव आहे. आम्ही वारकरी पिवळे दिसायचे म्हणजे काय वेळ झाल्यावरच आम्हाला कुठलं गरीबाला सोनं. मग काय झालं म्हणले केवढ्याला नथ आणली म्हणले 60,000 रुपयाला नथ आणली. विनोदावर नेऊ नका कीर्तन अभंगाकडे या. 60,000 रुपयाला नथ आणली. 60,000 रुपयाला नथ आणली. कुणी आणली म्हणली मालकानं आणली. पुढची जी स्त्री होती ना ती पोती वाचणारी होती. गात्याचं चिंतन करणारी होती. ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारी होती. ती म्हणजे ठकोबाई 60,000 रुपयाला नथ आणली नवऱ्यानं तर त्या नवऱ्याचं एवढं वर्णन करता पण ज्या भगवंतानं नथ घालण्याकरता नाग दिलं त्याचं एकदा तरी नाव घ्यायचं की एकदा तरी नाव घ्यायचं.
याचा अर्थ प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथे वाचून काय. त्या देवाचं नाव घ्या आणि त्या देवाचं नाव घेत असताना कसं घ्या. भावे गावे गीत पुढे शब्द आला गावे भावे पण कोणाला भगवंताला. एक उदाहरण देतो. ज्ञानोबारांनी ओगले महाराज ज्ञानेश्वरीत ओवे आल्यात. ज्ञानोबारा त्या ठिकाणी म्हणतात की एखाद्या मुलीला पाहण्याकरता आपण गेल्यानंतर त्या मुलीला पाहिलं आणि पाहिल्यानंतर शरीरावर वस्त्र घातले, शरीरावर अलंकार घातलेले आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात ती मुलगी सुंदर दिसण्याकरता अलंकार घातलेत, वस्त्र चांगलेत, पण काय करणार, पाहण्याकरता गेलो तितक्यात त्या शरीरातून प्राण निघून गेला त्या मुलीच्या. ज्ञानोबारांनी गोड उदाहरण दिलं. अंग गोरे आणि तरुणे वरी लेले आहे लेणे परी एकलेने प्राणे सांडिली जेवे. शरीरामधून जर प्राण निघून गेला तर त्या शरीराला किंमत नाही. तसं भगवंताचं भजन करतो पण भाव नसेल तर त्याला किंमत नाही. 4-5 उदाहरणं महाराजांनी त्या ठिकाणी दिले. पहिलं उदाहरण महाराजांनी त्या ठिकाणी देताना कसं दिलं. महाराज म्हणतात नदी मोठी आहे पण त्या नदीमध्ये जर पाणी नसेल तर नदीला काय किंमत आहे ना. नदी मोठी आहे पण तिच्यामध्ये जर पाणी नसेल तर नदीला काय किंमत आहे. हॉस्पिटल बांधलंय पण त्याच्यामध्ये डॉक्टर नसेल तर हॉस्पिटलला काय किंमत आहे. बरोबर आहे ना. मंदिर बांधलंय पण त्याच्यामध्ये मूर्ती नसेल तर त्या मंदिराला काय किंमत आहे. आणि शरीर मिळालं आणि भाव नसेल तर त्याच्या शरीराला काय किंमत आहे. विठाला महाराज म्हणतात भावे पुढे शब्द आला गावे पण वारकऱ्यानं गात असताना त्याला गावे कोणाला गावे. मला आता स्वर नाही पण म्हणतो सर मी बंडाता त्या करत काढायची आवडती चाल म्हणतो बरं का. मला जमणार नाही, मला काही एवढा आवाज माझा गोड नाही पण वजन पडण्याइतका 2-3 चाली पाठ आहेत मला. हां महाराज त्या ठिकाणी म्हणतात काय करावं की तुकोबारा त्या ठिकाणी म्हणतात गावे पण कोणाला. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे एक गावे आम्ही विठोबाचे नाम. सूर उतरले बघा, कोणत्या पकवाजाचं उतरले बघा.
एक गावी आम्ही विठोबाचे नाम आणि का पै काम नाही येते किंवा आता. महाराज त्या ठिकाणी म्हणतात आपण गायचं पण त्या भगवंताला एकाला गायचं. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एकविध आम्ही न धरू पालट न संडो हे वाट सापडले. एकाच भगवंताचं नामस्मरण करायचं. याच्याकरता सोपान काका इसादकर होऊन गेले बघा. आहे का नाही. वैराग्य काकासाहेबाचं एक नंबर बरं का. काकांकडे बघितलं तरी माणसाला तपश्चर्या करावी. तुम्हाला एक जरा बोलून जातो माफी मागूनच, आणि ते खरे म्हणून बोलतो. संन्याशी रामकृष्ण महाराजासारखा संन्याशी दिनकर महाराज नायगावकर, ऐकू नये दिनकर महाराजला बघित. संन्याशी भगवान महाराज ओरबगावकर असा संन्याशी, असे संन्याशी आहेत. तुम्हाला सांगू का, संन्याशाच्या शेजारी बसलं ना तर माणसाला वाटावं की प्रपंच सोडावा आणि हिमालयात निघून जावं. बोला जरा बोला. संन्याशाच्या शेजारी बसलं ना तर माणसाला वाटावं की संसार सोडून द्यावा आणि हिमालयात जावा. त्याला म्हणायचं संन्याशी. पण संन्याशाच्या शेजारी बसल्यानंतर एक लग्न झाल्यावर दुसरं लग्न करण्याची इच्छा झाली तर ओळखायचं संन्याशी भंगार आहे. आहे की नाही. संन्याशी भंगार आहे म्हणजे याचा अर्थ मोबाईल जर चार्जिंग होत नसेल तर ओळखायचं चार्जर कुठेतरी खराब आहे. बोला की हां हे लक्षात. आता जाऊ द्या पुढचं उद्या बघू. विठाला विठाला तुकोबार आहे म्हणतात भावे, दुसरा शब्द आला गावे. आता याची तडजोड घालतो तुम्हाला. मला कीर्तन जेवढं खाली करता येईल ना म्हणजे पटवून देता येईल ना तेवढं देतो. एक चाकडा आंबेजोगायला फिरायला, आंबेजोगायला फिरायल्यानंतर शून्य घाट नांदुरकून आला. त्या एकला पाठिंबा दिला. किती झाले हां साहेब किती झाले? 10 झाले. दुसरा एक शून्य बोरीसावरगावला होता त्यानं पाठिंबा दिला. किती झाले? 100 झाले. तिसरा एक केजला आला होता म्हणजे सध्या पाठिंबा चालू असल्यामुळे ते शून्य वाढवतो मी. हां किती झाले? 1000 झाले. आंबेजोगाईमध्ये त्या एकनं सांगितलं जास्त ऊन पडतंय, मला काय आपल्याला आंबेजोगाईला करमत नाही, मी चाललो मुंबईला. बघता काय माझ्याकडं गेला ना एक निघून. नाही ना अहो एक गेला नाही निघून. एक जर निघून गेलं तर शून्याला किंमत आहे का? एक दाखविले 10 फाटा निघून गेला तर शून्याला किंमत आहे का? शून्याला किंमत नाही. आणि शून्य निघून गेला तर एकाला किंमत आहे का? एकाला किंमत नाही ना. एकामुळं शून्याला किंमत आणि शून्यामुळं एकाला किंमत. आता या अभंगाकडं एकाला शून्यानं पाठिंबा दिला की त्याचं महत्त्व वाढतं आणि शून्यासमोर एक आल्यामुळे शून्याचा पाठिंबा त्या ठिकाणी किंमत वाढते. बरोबर आहे. मग काय करायचं? एकामुळं शून्याला किंमत आणि शून्यामुळं एकाला किंमत. तसं भावेमुळं गावेला किंमत, गावेमुळं भावेला किंमत आणि भावे गावेमुळं गीताला किंमत. भावे गावे गीत पण कसं गावं? आता आमचा 7 पट्टी सोर लागत नाही म्हणून तर त्यांना पेटी बंद करा म्हणलं. आता आमची वारकरी फडकऱ्याची पद्धत आहे बरं का, पेटी वाजवत नाहीत कीर्तनामध्ये म्हणून तुम्हाला सांगितलं. हां तर त्यावेळेला भावे पुढे असणारा गावे. पण कोणी गावे? महाराज त्या ठिकाणी म्हणतात गाता येईल तेनेची गावे, आमच्यासारख्याने गप्प राहावे. मला त्या ठिकाणी म्हणतात काय करावं? ज्याला गाता येतं त्यानं भगवंताला गावं. भावे गावे गीत. पुढे शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध करणं म्हणजे काय करणं? काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे षडविकार काढून टाकणं म्हणजे चित्त शुद्ध करणं. चित्त शुद्ध करून या चित्त. मग काय केलं व? तू का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राही ते मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. या प्रकारानं काय केलं? त्याच्यात ते विकार घालवले की भगवान परमात्मा त्या ठिकाणी येतो, त्या चित्तामध्ये राहतो. 2-3 गोष्टी महाराजांनी त्या ठिकाणी सांगितल्या. भगवंत कसा येतो? पेरू परिपक्व झाला, आपल्या भाषेत मराठवाडी जांब. तो जांब पिकला की पोपटाला निमंत्रण द्यायची गरज आहे का? आम्ही पिकलो या खायला, या म्हणायची गरज नाही. स्वतः पोपट तिथं येतो. तसं तुमच्या चित्ताची अवस्था परिपूर्ण झाली की स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी राहतो. म्हणून महाराज म्हणतात भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त मग तुझ व्हावा आहे देव.
व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज म्हणतात तुझं व्हावा. प्रत्येकाला देव मिळावा असं वाटतं, पण साधनं मात्र माणसं तसं करत नाहीत. देव प्राप्त जर करायचं असेल तर नामस्मरण जर केलं. 2 उदाहरण देतो. रामकथा आहे का महाराज तुमची? आता शिव महापुराण कथा आहे, बरोबर. तिथं राम कथा होती वाटतं, आहे की नाही? स्टँडच्या पलीकडच्या बाजूला हां पवन सुतला. तिथं रामकथेमध्ये 1-2-3 उदाहरण आले, तर ते आयुष्यभर लक्षात ठेवायचे. आपण देवाचं नामस्मरण केलं ना तर देवाकडे जायची गरज नाही, देव आपल्याकडे येतो. सावता महाराज पंढरपूरला गेले. हां मग सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत. कोण? भगवंतच सावता महाराजाकडे आले, बरोबर आहे ना? सुखी येतो घरा नारायण का? हे तिकडे गेले नाहीत, तेच इकडे आले. शबरी भगवंताकडे गेली का? भगवंत शबरीकडे आले? भगवंत शबरीकडे आले. त्याच्या पुढं विदुर काका देवाकडे गेले का? देव विदुर काकाकडे आले? देव विदुर काकाकडे येतात. याचा अर्थ सुखी येतो घरा नारायण, भगवान परमात्मा त्यांच्याकडे येतो. तसं महाराज म्हणतात तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. माणसाला सगळं प्राप्त व्हावं वाटतं, पण देव मात्र नको आहे. दोघांच्या वाटण्या जर चालू झाला तर लोक म्हणतात आपण काय धाकट्याला मनमोकळेपणानं देव घर देऊन टाकलं म्हणजे पूजा आवडत नाही, आहे का नाही? देव धर्म सांधी पडिले सगळं विषयी गोंधळ गाजत असे. याचा अर्थ असा आहे, आमचे गुरुरे महाराज म्हणायचे तुमची पूर्व पुण्यही असेल तर तुम्हाला देव आवडेल, आणि तुमचं जर पाप असेल तर तुम्हाला संसार आवडेल. संसार आवडू नये असं नाही, केला पाहिजे संसार. संसार तर केलाच पाहिजे, पण कसा केला पाहिजे? काय तुकोबारांनी गोड उदाहरण दिलं. तुकोबारा म्हणतात कमळानं पाण्यातच राहावं. बोला बोला. कमळानं हातात राहावं नाही. हां कमळ पाण्यात राहतं. कुठं राहतं? पाण्यात राहतं. असू द्या. हां मग ते काय झालं? ते कमळ पाण्यात. मग महाराज म्हणतात कमळ पाण्यात राहतं, पण पाण्याचा लवलेश लागू देत नाही, बरं का? मग त्याच्याकरता 4 उदाहरण देतो आता तुम्हाला. कुठलं गाव तुमचं? धर्मापुरी. हां आमचे विठ्ठलदेव महाराजांचं गाव. हां काय ही कीर्तनकार मंडळी होऊन गेली महाराज. तुम्हाला सांगू गुरुरे सोपान काका इसादकर, मारुतराव महाराज दस्तापूरकर, आमचे धर्मापुरीचे महाराज, ही जी महाराज मंडळी आहे ना, वारकरी संप्रदायाला फार मोठं योगायोग आहे त्यांचा. आणि तुम्हाला एक सांगू का, त्या कालावधीमध्ये गाड्या नव्हत्या, नीट गाड्या नव्हत्या, पण समाधान होतं. बैलगाडी होती, बरोबर आहे ना? म्हणजे त्यावेळेला गाड्या नव्हत्या बाकीच्या, पण समाधान होतं. आता गाड्या भरपूर झाल्या पण समाधान बिघडलं का नाही? मला सांगा. हां परिस्थिती अशी झाली. मी काय सांगत होतो, महाराज त्या ठिकाणी तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. देव प्राप्त व्हावा याच्याकरता अनेक जणांनी प्रयत्न केला, पण किती जणांना देव प्राप्त झाला? साधन जर योग्य केलं तर भगवान परमात्मा तुमच्याकडे त्या ठिकाणी येतो. आमच्या ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी सांगितलं, ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी, पण का घरी? हरिमुखे म्हणा. तसं पाहते पांडवा खंड वनवासी परी त्या देवाशी आठविती. म्हणून देवाचं नामस्मरण केलं की तुझं व्हावा हे देव. पुढे महाराज म्हणतात देव कोणता? ज्यांना हात दिले, पाय दिले, डोळे दिले, कान दिले. नितीनराव प्रमाणे बघा नाटातलं विठाला दिले इंद्रिय हात पाय
हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण असे जीवपन भौरव हात दिले पाय दिले डोळे दिले कान दिले एक श्लोक आहे सुभाषित आहे हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा मुखम पवित्रम यदि नाम घोषम हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा हात दिले टाळे वाजवण्याकरता पाय दिले तीर्थयात्रा करण्याकरता डोळे दिले त्याला पाहण्याकरता कान दिले त्याचं श्रवण करण्याकरता आणि महत्त्वाची गोष्ट वाचा दिली त्याचं नामस्मरण करण्याकरता ही सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी दिल्या पण दिल्यानंतर महाराज म्हणतात जर तुम्ही त्या देवाला कोणता देव बळी या माझा पंढरीराव जो या देवांचाही देव बाकीचे देव हे कार्यरूपाने आहेत आणि पंढरपूरमधला देव मात्र कारणरूपाने आहे का करसिले तरी नो हे काही राईचा डोंगर पर्वत राही आपुले करुणेची साई करीवा हे मधवरी या प्रकारानं करतुम अकर्तुम अन्यथा करतुम प्रकारची शक्ती कोणाजवळ आहे त्या भगवंताच्या जवळ आहे म्हणून तुझं व्हावा हे देव कोणता सुलभ उपाय नामस्मरण हे सगळ्यात सोपं उपाय आहे त्याच्या योगानं देव त्या ठिकाणी प्राप्त होतो आता कधी उदाहरण सांगितलं का नाही मला माहिती नाही पण सांगतो तुम्हाला आपलं इकडं गिरवली म्हणा अलीकडं डोंगर कोणते अलीकडं दायगुडे पिंपळा म्हणा आहे का नाही हां पलीकडे गेलं तर वरवटी आहे का नाही ते गावं तिथं ते डोंगरावर दोघे तिघेजण इंजिनियर बसलेले होते आणि बसल्यानंतर शेतकरी जाता जाता सहज म्हणला का काय करताय ते इंजिनियर म्हणले गप ना तुला काय कळतं आहे सध्या लोकांना वाटते वारकऱ्याला शेतकऱ्याला काय कळत नाही पण तुम्हाला अजून शेतकऱ्याचा आणि वारकऱ्याचा झटकाच माहीत नाही असू द्या जरा जाऊ द्या हां परिस्थिती अशी ते म्हणले काय सांगा ना वाकडे तिकडे 100 फूट पाईप होते आणि त्याच्यातून दोरा पलीकडे घालायचा होता इंजिनियर सकाळी 7 आली संध्याकाळचे 7 वाजले तरी त्यांना ते कळना दोरा कसा घालावा शेतकरी पुन्हा घरी परत निघाला आणि विचारलं काय करताय साहेब सकाळपासून इथंच बसले दिसत आहे ती मला आम्हाला कळत नाही तुला काय कळते ते म्हणलं काय कळते म्हणजे सांगा तर ते मला ही वाकडे तिकडे पाईप आहे दोरा पलीकडे काढायचा होता कसा काढता येईल आम्हाला काही कळलं नाही ती म्हणली 5 मिनिटाचं काम होतं दिवस घालवला तुम्ही ते मला कसं काय कडब्याची गंज होती आपल्या मराठवाड्यात ते उदाहरण आहे कडब्याच्या गंजीजवळ गेला कडबा इकडे तिकडे सारला उंदराचं एक बिटको हातात लागलं बोला की लागलं हां धरलं त्याच्या शेपटीला दोरा बांधला आणि शेतकऱ्यांना पाईपमध्ये ढकलून 5 मिनिटात दोरा घेऊन पलीकडे निघाला बघता काय आहे की नाही हां काय माहिती आहे का वारकऱ्याला शेतकऱ्याला कळतंय पण ऐकत नाही कोणी काय करावं ऐकडे हे की नाही हां ही परिस्थिती अशी आहे तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव तसं योग मार्ग सोडून द्या योग आपल्याला जमत नाही योग कसा काय जमल आमचे गुरुरे गुलेबा म्हणायचे वारकऱ्याला योग जमत नाही का कमी खावं लागतं बोला की कमी खावं लागतं आपल्या वारकऱ्याला कधी जमायचं कमी खायला वांडारानं हात धरावं लागतो बाबा तपास करा अमोलराव कुठे गेले अमोलराव आमच्या बरं का फडावर दिलीप भाऊ आमच्या फडावर पंढरपूरला कधी आलात तुम्ही संस्थानवर आमच्या मठावर एक वारकरी 103 वर्षाचा किती वर्षाचा 103 गाथा ज्ञानेश्वरी भागवत पाठ मुकोदगट सगळे ग्रंथ पाठांतर बरं का संध्याकाळी 12 वाजता आमच्या माऊलीसमोर जागर असतो आमचा देशमुख दिंडीचा मानाचा माऊलीसमोर 338 वर्ष झालं 12 वाजता विना घेतला की सकाळी 6 वाजेपर्यंत विना खाली ठेवत नाही आमचा बहादर वारकरी किती वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत म्हणजे कमीत कमी 5-6 तास विना घेतो सलग विना घेणार बाकीचे वारकरी जाऊन येणार बसणार पण आमचा तो वारकरी विना घेतला की खाली बसणार नाही पण तो बहादर वारकरी असा आहे की 35 ते 40 पोळ्या खाल्याशिवाय पट्ट्या उठत नाही कधी अण्णा म्हणला तर गाडीत घेऊन येतो पुढच्या वर्षी या भाऊ इकडे या इकडे इथे या समोर या इथे या तुमची गरज आहे आम्हाला विठाला विठाला किती पोळ्या खातो 35 पोळ्या खातो पुण्यामध्ये दिंडी आली आणि पुण्यामध्ये दिंडी आल्यानंतर तुम्ही होते दिंडर काका एक महिला आली आणि आल्यानंतर ती म्हणली महाराज 1-1:30 वाजता आली सगळे वारकरी जेवून झोपले होते पुण्यात आणि ती आली आणि म्हणली महाराज आम्हाला एक 5 वारकरी दे की जेवायला मी बघितलं सोमनाथ वारकरी कुठे आहे पहिल्यांदा बघितल्यानंतर ते ट्रक खाली झोपलं होतं झोपल्याबरोबर ती स्त्रीसारखंच म्हणायची हो महाराज 5 वारकरी दे की आता तुम्हाला माहिती पुणेरी चपात्या कशा तर ठीक आहे नाही आता पुणेरी चपात्या आणि आपली मराठवाड्यात चपाती नसती नाही चपात असतो आपला एकच खान गप्पत राहा ठीक आहे नाही ती आणि ती परिणाम असा झाला ती स्त्री आली आणि म्हणली महाराज 1:30 वाजता 5 वारकरी द्या जेवायला आता म्हणलं कुणाला पाठवावं म्हणलं मावशी तुम्ही जवळ अगोदर आला असता तर तुम्हाला दिलं असतं बाबा ती म्हणली नाही महाराज द्यावंच लागेल मी आता 5 वारकऱ्या स्वयंपाक केला आहे असं जरा ट्रक खाली बघितलं हे झोपलेलं होतं बघता काय माझ्याकडं ते झोपलेलं होतं ना खाली
त्याला मी म्हणलं सोमनाथराव जेवायला जाता का? ते म्हणलं आज्ञा कशी मोडू? आमची आज्ञा नाही, जेवायला जायला आज्ञा मोडत नाहीत, भजनाला म्हणल्यावर आज्ञा मोडतात लोकांना. आज्ञा कशी मोडू? मी म्हणलं हे आजी आलेत, ह्यांच्याबरोबर जा तेवढं जेवायला. 2 काट्या, 103 वर्षाचा ना, 2 काट्या घेऊन निघाला. ती आजी पुन्हा पुन्हा मला म्हणायची, महाराज 5 वारकरी पाठवायला पाहिजे होते. मी म्हणलं अनुभव हीच खात्री, जा तरी एकदा घेऊन, जा तरी एकदा. जेवढं ते वारकरी तिथे गेलं. आता ही तुम्हाला घडलेली गोष्ट सांगतो. तिनं ते पांढरा भात, मसाला भात, गोड भात, आता पुणेरी पद्धत होती आहे की नाही. आणि तिने जेवढं ते वाढलं, कोशिंबीर आणि 3 वेगवेगळे पदार्थ हे ताटात वाढले. आणि वाढल्यानंतर त्यानं काय केलं, सगळंच कालवलं.